नमस्कार. संवादच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मैत्री ग्रुप ऑफ कंपनीजचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन मधु सतपाळकर आलेले आहेत. पण एवढे सांगण्याने काही बोध होणार नाही. काही शालेय मित्र म्हणजे जवळजवळ 5 ते 6 शालेय मित्र एकत्र येतात आणि एक कंपनी स्थापन करतात. त्या कंपनीचे विविध उद्योग असतात आणि त्या उद्योगांभोवती अजून सर्व्हिस म्हणजे सेवा कार्यही त्याच्या भोवती चालवली जातात. हे सगळं 6 मराठी माणसं एकत्र येऊन करतात. त्याची ही कहाणी आहे. नमस्कार मधु. नमस्कार. मैत्री ग्रुप ऑफ कंपनीची स्थापनाच एक 3-4 वर्षापूर्वीची आहे. तुम्ही आणि तुमचे 5 मित्र म्हणजे 4 मित्र 1 मैत्रीण असे 5 जण म्हणजे 6 जण मिळून तुम्ही अशा प्रकारची कंपनी सुरू करण्याचं ठरवलं. ती काय आहे त्याच्यावर नंतर येऊ. पण 6 मराठी माणसांनी एकत्र येऊन धंदा करावा असा विचार तुमच्या मनात आल्यावर पहिल्यांदा भीती नाही वाटली का? हा प्रश्न थोडासा मला भूतकाळात घेऊन जातो. कारण की कॉलेजच्या जीवनामध्ये आम्ही सर्व, कारण की यातले आम्ही काही मित्र पहिलीपासूनचे मित्र आहोत. काही जण आमची कॉलेजमध्ये आम्हाला सोबतीला झालेली आहेत. परंतु आत्ता पाठीवरून पाहताना असं लक्षात येतं की कॉलेजच्या जीवनात आणि त्यानंतर मी काही जे व्यवसाय म्हणून करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये अगदी घरातल्या माणसांपासून, मित्रांपासून, नातेवाईकांचे जे अनुभव आले त्या अनुभवातून मी शहाणा झालो होतो. आणि काय अनुभव होते ते? बेसिकली म्हणजे अगदी जवळच्या माणसांनी आपला विश्वासघात करावा किंवा आपल्याला अंधारात ठेवावं आणि त्यातून खूप मनस्तापही झाला, त्यातून आर्थिक तोटाही झाला, त्यातून खचलो गेलो देखील आणि त्यातून आयुष्य संपवण्याचा देखील कधी कधी विचार मनात येऊन गेला. साधारणतः 91-92 ची गोष्ट असावी. त्यावेळेचा हा संपूर्ण हे आहे. त्या अनुभवातून इतका शहाणा झालो की नंतर मात्र मी अगदी ताकही फुंकून प्यावं त्या पद्धतीने पुढे आलो. परंतु आम्ही 6 जण जे आम्ही एकत्र आलो, मला अगदी मी असं मानतो की आयुष्यात सर्वात मोठं नातं मैत्रीचं असतं की जिथं खूप विश्वास असतो, खूप आधार असतो. आणि म्हणून ह्या मैत्रीच्या नात्यामध्ये मागचे अनुभव गाठीशी असताना सुद्धा मला कधीही भीती वाटली नाही, कधी मला अविश्वास वाटला नाही. अगदी बिनधास्तपणानं, निर्धास्तपणानं म्हणजे माझे जे बाकीचे सहकारी आहेत, अगदी पहिलीपासूनचे नितीन चौधरी असतील, लक्ष्मीकांत नार्वेकर असतील, मेघना पेडणेकर म्हणून आमची सहकारी आहे, विजय तावरे सारखे माझे सहकारी आहेत, किंवा निलेश गोडांबे किंवा इतर मंडळी माझ्यासोबत जे आहेत, या सगळ्यांचा विचार करता मला कधी अशी भीती वाटली नाही की आपण ह्यांच्यावर विसंबून, आज खरं तर पूर्णपणे विसंबून एवढा मोठा डोलारा आम्ही उभा केला गेल्या 4.5 वर्षात. 21 डिसेंबर 98ला या मैत्र उद्योग परिवाराची आम्ही स्थापना केली. पण तेव्हापासून आमचा आज काय त्याचा टर्नओव्हर आहे? आज साधारणतः आम्ही गेल्या वर्षी म्हणजे संपल्या आर्थिक वर्षात आम्ही 30 करोडचा पूर्णपणे व्यवसाय आम्ही त्याच्यात उभा केला. अशा पद्धतीने आमचं 4.5 वर्षातलं यश मला असं वाटतं. आता मला सांगा की मैत्री ग्रुप ऑफ कंपनी स्थापन केल्यानंतर तुमच्या समोर पहिल्यांदा उद्दिष्ट काय होतं की समोर सुरुवात कशापासून करायची होती? मैत्री ग्रुप ऑफ कंपनीज किंवा मैत्रीचा उद्योग उभा करताना माझ्या डोळ्यासमोर खरी तर प्रेरणा होती. माझ्या आयुष्यात काही मंडळी येऊन गेली होती. लिलीताई वर्टी साहेबांसारख्या जी मंडळी समाजवादी नेते यांच्या संपूर्ण आयुष्यात किंवा सेवादल छात्र भरतीतल्या झालेल्या संस्कारात आणि मुळात असं डोक्यात होतं की केवळ आपल्या पुरता रोजगार आपण करू नये, असा व्यवसाय करावा. कारण की मी माझ्या जवळून अगदी बेरोजगार माझे काही मित्र ज्यांना चांगले शिकले, पुढे इंजिनियर झाले, ग्रॅज्युएट झाले होते, डबल ग्रॅज्युएट झाले होते, परंतु व्यवसाय न निवडू शकल्यामुळे, नोकरी न मिळू शकल्यामुळे काही फ्रस्ट्रेट झाले. माझ्या काही मित्रांची जी अवस्था पाहिली त्यातून असं वाटलं होतं की आपण असा व्यवसाय सुरू करावा की ज्याच्यात किमान आपण काही आपल्या मित्रांना, काही आपल्या सोबत्यांना आपण आर्थिक आधार देऊ शकू, त्यांच्या घरामध्ये सुख फुलवू शकू. त्यातून ही सुरुवात खरं तर मैत्रीची झाली होती. आणि म्हणून मैत्रीचं काम सुरू करताना पहिलं उद्दिष्ट माझ्या डोळ्यासमोर हेच होतं की आपण असा व्यवसाय सुरू करावा की ज्या व्यवसायामध्ये अधिकाधिक लोकांना सामावून घेता येईल. म्हणून सुरुवात आम्ही जी केली ती मार्केटिंगच्या बिझनेसमधून केली. अगदी लँड प्लॉटिंगचा बिझनेस करताना सुद्धा पारंपरिक जे मार्केटिंग असतं, लँडचं, रिअल इस्टेट मधलं जे बिझनेस असतो त्याच्यामध्ये 2% व्यवहार खरं तर इस्टेट एजंटला जातो. आम्ही तो संपूर्णपणे प्रकार बदलून सर्वसामान्य माणसाला ते जे कमिशन आहे हे कुणीही जर आला पुढे, एखादा शिकलेला न शिकलेला मुलगा, तर त्याला ते मिळेल आणि त्याचं आयुष्य फुलेल अशा पद्धतीने करता आलं पाहिजे. आणि म्हणून त्याला पूर्ण वेगळं स्वरूप त्या व्यवसायाला आम्ही दिलं. आणि त्यात आज भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही नव्हे तर महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक,
अगदी बोनगा म्हणून कलकत्त्यापासून पश्चिम बंगालच्या अगदी शेवटच्या टोकाला बांगलादेशापासून अवघ्या 30 किलोमीटरवर आमचं एक कार्यालय चालतं की सर्व भागामध्ये आम्ही या व्यवसायाचा आम्ही जाळं पसरलेला आहे. मला सांगा की 6 जण जेव्हा तुम्ही एकत्र आले तेव्हा त्यांची कामांची विभागणी कशी केली? प्रामुख्यानं कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा एकत्र होतो त्यावेळेला आमच्याकडे ह्या 1 मिनिट ह्याच्या अगोदर मला सांगा की तुमच्यामध्ये असं कधी अगोदर बोलणं झालेलं का आयुष्यात, पूर्व आयुष्यात, की आपण एकत्र मिळून काम करायचं, बिझनेस करायचा? नाही, असं काही डोळ्यासमोर नव्हतं. फक्त आम्हाला असं वाटायचं की आपण आयुष्यात काहीतरी करावं, वेगळं करावं. कारण की कॉलेजच्या आयुष्यामध्ये सेवादल छात्र भरतीचं काम करत असताना सुद्धा आमच्या समोर तर मोठं वेगळं चित्र होतं. वसई तालुका वेगळ्या पद्धतीनं फेमस होता, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं असं डोळ्यासमोर असताना कॉलेज संपल्यानंतर मी स्वतः मार्केटिंगमध्ये उतरलो होतो. कारण की माझ्या डोळ्यासमोर हेच चित्र होतं की आपण व्यक्तिगत स्वार्थापुरतं व्यवसाय करू नये, अनेकांना सोबत घेता येईल अशा पद्धतीने करावं. म्हणून मार्केटिंगमध्ये मी उतरलो. माझ्या असंख्य मित्रांना मी घेऊन उतरलो आणि त्यांनी यशस्वी केलं. माझे इतर मित्र म्हणजे नितीन चौधरींनी स्वतःला कॉम्प्युटरमध्ये डेव्हलप केलं, नार्वेकरांनी स्वतःला बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये डेव्हलप केलं, विजय तावरेंनी अकाउंटिंग मध्ये डेव्हलप केलं, मेघना पेडणेकरांनी त्या तर बाबा आमटेंच्याच कडे जाणार होत्या कॉलेजचं आयुष्य संपल्यानंतर, घरदार सोडून ती जाणार होती, तर तिने स्वतःला पब्लिक रिलेशन मध्ये सुद्धा उभं केलं आणि आरोग्यामध्ये DMLT म्हणजे ती पॅथॉलॉजिस्ट तिने केलं होतं आणि त्याच्यातून ती समाजसेवा करण्यासाठी रानुमाळ फिरत होती. तर अशी वेगवेगळ्या फील्डमधली लोक आणि इतर काही मंडळी म्हणजे आज निलेश गोडांबे असतील, आनंद करलकर असतील, संजय तांडेल असतील, हर्षद चौधरी असतील, अशी असंख्य मित्र आम्हाला जोडले गेले. आणि आम्ही सगळ्यांनी मग जेव्हा मी 98 मध्ये मी असं ठरवलं की आपण सगळे विखुरलेले आहोत, जे एकत्र आलो आणि काही तयार केलं. म्हणून आम्ही आमच्या उद्योग परिवाराचं नाव सुद्धा मैत्रेय, राधेचा मुलगा राधेय, कुंतीचा कौंतेय, मैत्रीतून जन्माला आलेले हा उद्योग परिवार म्हणून मैत्रेय असं त्याचं स्वरूप ठेवलं. आणि नंतर आम्हाला कोणी सांगितलं की सूर्याचं नाव सुद्धा मैत्रेय आहे आणि 48वा बुद्धाचा अवतार सुद्धा मैत्रेय, नंतर आम्हाला समजलं. पण मुळात आमची कल्पना होती की मैत्रीतून जन्माला आलेली अशी ती. पण आता मला सांगा की ह्या उद्योगाचं जे तुम्ही मूळ सांगितलं की मार्केटिंग, तर ह्या मार्केटिंगची कल्पना जी आहे, ज्या प्रकारचं मार्केटिंग असं तुम्ही म्हणता, मार्केटिंग म्हटल्यावर आपल्या समोर दोनच उभं राहतात मार्केटिंग. एक म्हणजे माणूस घरोघरी जाऊन मार्केटिंग करतो किंवा कंपन्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून जे मार्केटिंग करतात ते. हा मार्केटिंगचा काय प्रकार आहे आणि कुठच्या कुठच्या क्षेत्रात तुम्ही आता मार्केटिंग करता, या प्रश्नाच्या उत्तरावर येणार एक ब्रेक. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तर कुठच्या कुठच्या क्षेत्रात मार्केटिंग आणि कशा पद्धतीने करता? अगदी लँड प्लॉटिंग पासून, तुमच्या घरापासून, अगदी तारामध्ये अलिबागच्या जवळ पेणमध्ये आदिवासींनी तयार केलेला साबण आहे. युसुफ मरेली सेंटरमध्ये काही आदिवासी महिला एकत्र येतात, आदिवासी मंडळी एकत्र येतात, साबण बनवतात. त्या साबणापासून बलसाराच्या मेसवाक पर्यंत अशा सकाळी माणूस उठल्यापासून त्याला टूथपेस्ट लागते, अगदी रात्री झोपायला जाताना त्याला गुड नाईट किंवा मॅट्स लागतात. या सर्वांचं मार्केटिंग म्हणजे अगदी घरापासून तुमच्या दारापर्यंत, अगदी शेतीपासून तुमच्या कॉलेजपर्यंत ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्याचं मार्केटिंग, मात्र ते गुंपलं आम्ही नव्या आधुनिक कन्सेप्टमध्ये. म्हणजे कसं, ज्याला मल्टी लेव्हल मार्केटिंग म्हणतात, त्याच्यामध्ये आम्ही त्याला गुंपलं. म्हणजे कसं असतं मल्टी लेव्हल मार्केटिंग? साधारणतः आमच्याकडे जर कोणी मेंबर एक मेंबर झाला तर त्या मेंबरला आम्ही त्याचा एक आमचं किट देतो, त्याला एक गिफ्ट किट देतो, ज्या गिफ्ट किटमध्ये त्याला ह्या वस्तू सगळ्या वापरायला स्वतःला मिळतात. दुसऱ्यांना सांगण्याआधी आपण स्वतः पैसे भरून मेंबरशिपची साधारणतः काही रक्कम म्हणजे आमच्याकडे 1000 रुपये मेंबरशिप आहे. 1000 रुपयामध्ये मेंबरशिप मिळाल्यानंतर साधारणतः 600 रुपयाची 500 रुपयाची त्याला वस्तू मिळतात की ज्या वस्तू तो घरी वापरू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त त्याला आम्ही आमची या ग्रुपमध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनीची कॉर्पोरेट एजन्सी म्हणून मैत्री ऍश्युरन्स नावाची एक कंपनी केलेली आहे. त्याच्या थ्रू आम्ही 1 लाखाचा विमा त्या मेंबरला देतो की जो त्याच्या आयुष्यभराकरता ऍक्सिडेंट पॉलिसीचा विमा असतो. आणि त्यानंतर म्हणजे आज आपण वाण्याकडे गेलात आणि वाण्याकडून काही खरेदी केलं आणि दुसऱ्या शेजारच्याला सांगितलं हा वाणी खूप चांगल्या वस्तू देतो म्हणून तो वाणी तुम्हाला चहाही पाळणार नाही. परंतु याच्यामध्ये असं असतं की तुम्ही ज्या वस्तू विकत घेता त्या वस्तूवर तुम्हाला स्वतःला 2 पैसे तुम्हाला मिळतात. तुम्ही ज्या माणसाला इथे इंट्रोड्यूस करतात त्यानं जी खरेदी केलेली आहे त्यावर सुद्धा तुम्हाला काही उत्पन्न मिळतं. अशा पद्धतीनं माणसांना अगदी 1,500-2 हजारापासून महिन्याला 7,000 पासून 10,000 पर्यंत उत्पन्न अनेक लोकांना मिळतात. हे नेटवर्क मध्ये किती साधारण माणसं सामील आहे? सुरुवातीला आम्ही जेव्हा काम सुरू केलं विरारमध्ये, जळगावमध्ये, धुळ्यामध्ये, मालवणमध्ये, महाराष्ट्रातले आम्ही 5 सेंटर ठरवली जिथे मी सुरुवातीला मार्केटिंग करत होतो. तिथे सर्व मिळून आमची 150-200 लोक होती. परंतु गेल्या 4.5 वर्षात जो मैत्र्याचा पसारा वाढला
आमचा पसारा वाढवताना सुद्धा आम्ही असं म्हणत नाही की आज तुम्ही जॉईन व्हा, आज तुम्ही मैत्रेचे असोसिएट व्हा, उद्या तुमचं आयुष्य बदललेलं असेल असं मी म्हणत नाही. कारण की आम्ही असं म्हणतो मैत्रेय आम्ही कासवाचा आदर्श मांडणारी मंडळी आहोत. स्लो जाऊ, स्टेडी जाऊ आणि शुअर पोहोचू, म्हणजे सावकाश सतत पण निश्चित पोहोचू आमची धोरण. किती साधारण माणसं. पण या सर्व व्यापातून एवढं सावकाश होऊन सुद्धा आम्ही गेल्या साधारणतः 4.5 वर्षामध्ये एक 60-65 हजार लोक आमच्या सोबतीला आम्ही जोडलेली आहेत. पण ही जी कल्पना आहे, या कल्पनेमध्ये भारतीय पासून ते परदेशी कंपन्यांपर्यंत अनेक अशा प्रकारचं तुम्ही जे म्हणताय ते मल्टी लेव्हल मार्केटिंग करतात. त्याच्यामध्ये प्रचंड फसवणूक लोकांची झालेली आहे, अनेक वेळा अनेक लोकांनी केलेली आहे. आणि म्हणजे किंबहुना अशा प्रकारचं मल्टी लेव्हल मार्केटिंग इज इक्वल टू फसवणूक असं लोकांनी मानावं, इतकी फसवणूक झालेली आहे. तर कोणत्या आधारावर लोकांनी असं मानावं, असं तुम्ही काय करता की ज्याच्यामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि आतापर्यंत तुमची वाटचाल सतत प्रगतीच्या दिशेने झाल्यासाठी काय करता? मुळात यासाठी मैत्रीची सप्तसूत्री मी एक तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये पहिलं आमचं आहे ट्रान्सपरन्सी. अत्यंत पारदर्शकतेपणानं काम चालतं. म्हणजे कुठल्याही मेंबरला जर हा व्यवहार पाहायचा असेल तर तो व्यवहार केव्हाही तुम्ही 24 तासाची नोटीस दिली तर कोणत्याही ऑफिसला येऊन तुम्ही पाहू शकता. जो इतर मार्केटिंग मधल्या कंपन्या, कोणतीच मार्केटिंग कंपनी बिझनेस सिक्रेसीच्या नावावर दाखवायला तयार नसते. आम्ही त्याच्यावर उलट म्हणतो की विश्वास तेव्हा वाढेल जेव्हा तुम्ही आमचं संपूर्ण एकमेकांना शेअरिंग करू. दुसरं असतं आमच्याकडे पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंटचं सूत्र आम्ही खऱ्या अर्थानं राबवतो. लोक फक्त पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट म्हणतात. आम्ही आमच्याकडच्या मार्केटिंग फोर्सला दर 3 महिन्यांनी आमच्या कोऑर्डिनेशन कमिटी समन्वय समितीमध्ये बसवतो. 3 महिन्यामध्ये कंपनीनं काय काय केलं, कोणते नवीन प्रोडक्ट येणार आहेत, कुठे काय काम वाढणार आहे या संदर्भात कल्पना देतो. तिसऱ्या भागामध्ये मी जे सांगितलं की स्लो, स्टेडी आणि शुअर. कारण की सगळ्या मार्केटिंग कंपन्यांमध्ये असं दाखवलं जातं की तुम्ही आज स्वप्न बघा आणि उद्या डायरेक्ट तुम्ही कुबेर व्हा, सोन्याच्या मखरात बसा, अशा पद्धतीचं असतं. आम्ही असं म्हणत नाही. आम्ही असं म्हणतो की तुम्हाला वाट पाहावी लागेल, तुम्हाला काम करावं लागेल, तुम्हाला थोडंसं फिरावं लागेल. या पद्धतीने आम्ही करतो. चौथा जो भाग आहे, यानंतरचा भाग, तो आमच्याकडे जो आहे तो आम्ही याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रकल्प आम्ही राबवतो. आलेला पैसा आम्ही नुसता केवळ मॅनेजिंग डायरेक्टरच्या घरी किंवा कंपनीचा फायदा म्हणून न करता आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबवतो. हे प्रकल्प सगळ्या कंपन्या एकाच प्रकारचे राबवत होते. आम्ही 3 प्रकारचे राबवतो. स्लो, शॉर्ट टर्म प्रोजेक्ट, मिड टर्म प्रोजेक्ट आणि लॉंग टर्म प्रोजेक्ट. उदाहरणार्थ आता आमचं मैत्री मिनरल वॉटर आणि मैत्री मिल्क मार्केटला येतंय. त्यानंतर आम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये आहोत. मैत्री विरार नावाचं आमचं विरारमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे. जळगावमध्ये क्लबचं चेन आम्ही उभी करतो. जळगाव, नालासोपारा, विरार इथे आमचा क्लब उभा राहतोय की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळतील. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मैत्रीण आणि भटकंती नावाची 2 मासिकं. एका मासिकाची संपादिका स्वतः मृणाल कुलकर्णी आहेत. दुसऱ्या मासिकाचे संपादक मिलिंद गुणाजी. भटकंती नावाचं जे मासिक आहे त्याचे मिलिंद गुणाजी संपादक आहेत. असे अनेक प्रकल्प आम्ही राबवतो ज्याच्यातून आलेला पैसा, कारण की ह्या कंपन्या येतात आणि निघून जातात. तुम्ही जे म्हटलं ते अतिशय 100% खरं आहे की मार्केटिंग म्हणजे फसवणूक. त्याला कारण असं आहे की आलेला पैसा हा कुठे ना कुठे वेगळ्या मार्गाला जातो. आम्ही हा पैसा पुन्हा रिइन्व्हेस्ट करतो आणि लोकांसमोर वेगळ्या प्रकल्पातून आम्ही लोकांसमोर राहतो. हा चौथा भाग झाला. 5वा भाग आहे आमच्याकडे, तो म्हणजे ट्रस्टीशिप. ट्रस्टीशिप याचा अर्थ असा आहे की तुम्ही लोकांनी आमच्याकडे जर 1000 रुपये भरून मेंबरशिप भरली असेल तर आम्ही विश्वस्त आहोत. त्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला की त्यांना इथं उद्याचं भविष्य मिळणार आहे, ते भविष्य देण्यासाठी आम्ही केवळ ट्रस्टी आहोत. आम्ही मालक नाही त्या 1000 रुपयाचे, ही आमची भूमिका असते. त्यानंतर परिवाराची भावना, मैत्री उद्योग परिवार असं आम्ही म्हणतो. मैत्री उद्योग परिवारामध्ये परिवाराची भावना अशी आहे की आमच्या कोणत्याही एका फील्ड वर्करचा कुठेही काही अडचण झाली किंवा आमच्या ग्राहकाची कुठे अडचण झाली तर त्यासाठी वेळ पडल्यास मी स्वतः देखील किंवा आमचे कोणी सहकारी तिथपर्यंत पोहोचून ती अडचण सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्नशील असतात. आणि शेवटी बिझनेस विथ ब्लेसिंग. आम्ही सगळी जी 6 मंडळी एकत्र आलो ती आम्ही वेगळ्या उद्देशानं आलो. सोशल ऍक्टिव्हिटीतून आम्ही एकत्र आलो. कॉलेजच्या आयुष्यात आम्ही सोशल ऍक्टिव्हिटी करत होतो. म्हणून मैत्रेय उद्योग परिवाराचा जो काही नफा होतो त्यातले काही पर्सेंटेज आम्ही बाजूला काढून मैत्रेय फाउंडेशन नावाचे एक ट्रस्ट तयार केले. त्याच्यावर येण्याअगोदर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. मैत्रेय फाउंडेशनवर येण्या अगोदर मला एक विचारायचं की तुम्ही 6 जण जे आहेत, 6 पिंडे मतभिन्नता, 6 वेगळी माणसं आणि त्यातही ती महाराष्ट्रीयन माणसं, तुमचे मतभेद होतात का कधी? जरूर होतात आमचे मतभेद. अगदी टोकाचे मतभेद होतात. परंतु या मतभेदामागचं सूत्र जे आहे ते मुळात असं आहे. आम्ही असं म्हणतो की म्हणजे ज्या वेळेला आम्ही एकत्र आलो, मला वाटतं अगदी सगळा जो ग्रुप
एकत्र येत गेला तो 83 पासून एकत्र आला, जेव्हा आम्ही 10वी पास झालो. म्हणजे आम्ही सगळे 69-68च्या दरम्यानले आहोत. 10वी पास झालो त्यावेळेच्या आमच्या सगळ्या ग्रुपनी असं ठरवलं होतं की आपण काहीतरी कॉलेजमध्ये वेगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या, ज्याच्यातून आम्ही संघटनेचं काम वगैरे केलं. त्याच वेळेला आमचं एक बंधन आमच्यावर घातलं होतं, भांडायचं जरूर, मतभेद झाले पाहिजेत, पण मनभेद होता कामा नयेत. आपली मनं एकत्र जोडली असतील आपल्या नात्यानं, मग ते विश्वासाचं असेल, मैत्रीचं असेल, तर कितीही वाद झाले तरी आपण एकत्र राहू शकतो. आणि मला सांगायला अभिमान वाटतो किंवा मी असं म्हणेन की खरं तर गर्व वाटतो आमच्या मैत्रीवर की आमचे मतभेद टोकाचे झाले, पण आम्ही त्या मैत्रीच्या धाग्यानं अतिशय घट्ट विणले गेलेलो आहोत. कधी आमच्यात असं वाटलं नाही की चला मराठी माणूस एकत्र राहत नाही असा अनेकांचा आक्षेप आहे. आम्ही असं म्हणतो की राहू शकतो आणि आम्ही तर राहतो. आणि गेल्या मला वाटतं आम्ही सगळे 34-35 आहोत, आम्ही गेल्या 25 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि त्यात कुठेही आम्हाला असं वाटलं नाही, आमची तोंड एकमेकांच्या विरोधात कधी फिरली नाही, त्यामुळे ती अडचण नाही कधी. तुम्ही मगाशी म्हणत होता की मैत्री फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली, तर अशा प्रकारचा जो विचार आहे की बिझनेस कोणत्या प्रकारच्या कमर्शियल ऍक्टिव्हिटी म्हणजे बिझनेस किंवा धंदा उद्योगधंदा करून त्यातून काही भागातनं एक सोशल वर्क किंवा समाज कार्य करणं, तर ह्यामध्ये तुमचा उद्देश काय? समाज बदलणं हा उद्देश आहे का समाजाला अधिक सुखकर जगण्याकरता काही सुविधा देणं हा आहे? नाही, मुळात याच्यामध्ये आमचा जो उद्देश आहे तो अतिशय स्पष्ट आहे. समाज बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये एक धुळीचा कण इथून तिथे सरकवणं. समाज बदलणार नाही, अनेक भले भले येऊन गेले, त्यांनी प्रयत्न केले. आम्ही असं म्हणतो की आम्ही त्या धुळीचा कण एक हलवावा, एवढाच आमचा उद्देश आहे. आणि म्हणून मैत्री फाउंडेशन मध्ये आम्ही जे काही विभाग पाडलेले आहेत, मैत्री कलापीठ आहे की ज्याच्यात सदानंद राणे, पदन्यास बॅले ग्रुप मुंबईचे ते काम पाहतात, किंवा त्याच्यामध्ये आमच्याकडे असं आमचं म्हणणं असं आहे की सगळ्या विषयात मुलगा नापास झाला आणि चित्रकलेत पास झाला, आई बाप म्हणतात वाया गेला, पण तो उद्याचा एम एफ हुसेन असू शकतो. एखादा मुलगा चांगला नसतो तो मायकल जॅक्सन होऊ शकतो. कलेला करिअरचा दर्जा आजही मराठी माणसात तरी नाहीये, तो द्यायला हवा. त्या दृष्टीने आम्ही वेगवेगळी शिबिरं भरवणं, त्याच्यात काउन्सिलिंग करणं, असे अनेक प्रकार कलापीठामध्ये आम्ही करत असतो. दुसरं आहे आमच्याकडे आरोग्यपीठ. आपल्याकडे आरोग्यपीठ किंवा संस्था म्हटल्यानंतर कुठेतरी ब्लड डोनेशनचे कॅम्प भरवावेत किंवा अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी कराव्यात असं होतं. आम्ही म्हणतो की आम्ही अवेअरनेस प्रोग्राम करतो. पृथ्वी जगली तर आम्ही जगणार आहोत. आज पृथ्वीच्या पोटातल्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे आरोग्याला सुरुवात आम्ही आमच्या मातृभूमीपासून किंवा जन्मभूमीपासून सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये मग बेसिक काम करताना पर्यावरण ह्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही माध्यम पकडलेले आहे ब्लड ग्रुप चेकिंगचे कॅम्प. आम्ही ब्लड डोनेशन करणार नाही, पण किमान माझा रक्तगट मला माहित असला पाहिजे. उद्या माझ्यासमोर अडचण काही झाली तर मला रक्तगट माहित असला पाहिजे. पॉलिक्लिनिक सारखं म्हणजे आता आदिवासी भागामध्ये जे काम चालू आहे की आदिवासी भागामध्ये जिथे डॉक्टरच पोहोचत नाही त्या ठिकाणी डॉक्टर पोहोचवणं आणि तिथं त्या डॉक्टरनं नुसत्या औषधं न देता त्या ठिकाणी त्या आदिवासी लोकांबरोबर बोलणं. आमच्या आणि सुदैवानं आमचे काही मित्र आहेत की जे स्वतः डॉक्टर आहेत, म्हणजे विराचे डॉक्टर प्रवीण क्षीरसागर असतील, डॉक्टर दंडवते असतील, अशी अनेक मंडळी आहेत जी याच्यामध्ये आम्हाला पार्टिसिपेट, किंवा धामणे असतील, प्रमोद धामणे असतील, असे अनेक डॉक्टर जे आहेत की ते जातात त्या लोकांबरोबर औषधोपचार देण्यापेक्षा त्यांच्यावर बोलतात की काय हे आजार होऊन होऊन तुम्ही काय केलं पाहिजे. असं आरोग्यपीठात काम चालतं. त्यानंतर ज्ञानपीठात आमचा विचार असा आहे की उद्याची समाजाची विभागणी ही एक अशी होणार आहे की चांगल्या घरातली मुलं चांगलं शिकून चांगली संधी मिळून चांगलं करिअर घेऊन चांगलं आयुष्य जगतील आणि परदेशी जातील, आणि गरीब घरातली मुलं सर्वसामान्य आयुष्य जगतील, सर्वसामान्य संधी मिळवतील आणि सर्वसामान्य आयुष्य जगत इथं खितपत पडतील. या सर्वसामान्य मुलांना चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टीनं तालुका लेवलवर किंवा सिटी आणि खेड्यापाड्यामध्ये ज्ञानपीठाच्या शाखा उघडून तिथं फुकट काही देऊ नये, परंतु त्यांना कमीत कमी सवलतीमध्ये, जास्तीत जास्त सवलतीमध्ये, कमीत कमी त्यांना काही खर्च करावा लागून त्या ठिकाणी चांगलं शिक्षण, व्यक्ती विकास केंद्र उभं करावं, इंटरव्ह्यू कसा द्यावा, कशा नोकऱ्या मिळणार नाहीत, व्यवसाय कसा उभा करावा, हे सगळ्याचं मार्गदर्शन ज्ञानपीठात व्हावं अशा पद्धतीने एक चालतं. त्यानंतर विकासपीठ. विकासपीठ म्हणजे आता नोकऱ्या तर शिल्लक नाहीच आहेत, झिरो बजेटिंग डिक्लेअर्ड नाही आहे, पण ते चालू आहे सगळीकडे काम आहे. हा, तर अशा ठिकाणी त्या मुलांना म्हणजे त्या मुलांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानानं आपला रोजगार आपण कसा निवडला पाहिजे, कशा पद्धतीने उभा केला पाहिजे हे करतो. आणि त्याच बरोबरीनं तुम्ही म्हटलं समाज बदलण्याचं खूप मोठं काम करणारे अनेक लोक आहेत. म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत,
परंतु ते एक नाहीत ही अडचण आहे, आणि एक येऊ शकत नाही ही त्याहून मोठी अडचण आहे. आम्ही समन्वय नावाचं एक मासिक काढलेलं आहे की ज्या मासिकामध्ये एका मासिकामध्ये आम्ही द्वारकादास लोहिया जे आज बीडमध्ये काम करतात किंवा ज्ञानेश देऊळकर सरांसारखे मालवणमध्ये काम करतात, ह्यांचं आम्ही त्यामध्ये परिचय करून दिल्यामुळे कदाचित प्रश्न सारखे असतात पण व्यक्तिगत संपर्क येत नाही, त्याच्यामुळे प्रश्न सोडवण्याची अडचण होते. समन्वय मासिक आज या सगळ्यांचं समन्वय करण्याचा प्रयत्न यातून करतोय. तुम्हाला मी अखेरचा प्रश्न विचारतो, मराठी किंवा मराठी नसलेला मनुष्य नव्याने उद्योग करू इच्छिल तर तुम्ही एका वेळीत जर त्याला काय सांगायचं झालं तर काय सांगाल? आत्मविश्वासावर, स्वतःच्या आत्मविश्वासावर त्यांनी जर उभारी घ्यायचं ठरवलं तर कोणताही माणूस जग जिंकू शकतो. मधू, जी तुम्ही इथे आलात आणि तुमचे अनुभव आणि तुमचं हा प्रवास आणि तुमच्या बरोबरच्या सहकाऱ्यांचा म्हणजे 5 सहकाऱ्यांचे जे इथे नाहीत त्यांचा प्रवास, त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं. ETVच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. संवादचं आजचं पत्र आहे ॲडव्होकेट मधुकर देशपांड्यांचं. त्यांनी असं म्हटलंय की ETVवरचा मराठी वाहिनीवरून सकाळी 8 वाजता प्रसारित होणारा 8:05 नोंद घ्यावी. प्रसारित होणारा संवाद हा कार्यक्रम रोज पाहिल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. राजकारण, समाजकारण, क्रीडा, कला, अध्यात्म अशा जीवनाशी निगडीत अशा विविध विषयावर नामवंतांचे विचार तर संवादमधून ऐकायला मिळतातच, पण फारशा परिचित नसलेल्या पण काही वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्यांच्या कामगिरीची माहिती या कार्यक्रमातून लोकांना ऐकायला मिळते आणि पाहायला मिळते. अष्टपैलू असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. त्यांनी असं म्हटलं की संवादच्या आयोजकांना आणि व्यक्तिशः मला म्हणजे राजू प्रवेकर यांना शुभेच्छा. पत्र पाठवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. पाहायला विसरू नका रोज सकाळी 8:05 संवाद, फक्त ETV मराठीवर. नमस्कार.